श्री गणेशाय नमः. श्री पांडव प्रताप कथासार अध्याय 47 व 48. कर्ण कौरवांचा सेनापती होतो. दुःशासनाचा वध व द्रौपदीचे समाधान. द्रोणाचा नाश झाला व दुर्योधनाने कर्णाला सेनापती नेमले. कर्णाला सेनापती नेमण्यापूर्वी त्याच्याकडून दुर्योधनाने पुष्कळ दानधर्म करविला. कर्ण रथात बसून निघाला. इकडे अर्जुनही रथात बसून सर्वांचा निरोप घेऊन युद्धाला तयार झाला. कर्णाने पांडवांचे फार मोठे वीर मारले व त्याच्या गळ्यात धनुष्य टाकले व त्याला ठार मारणार इतक्यात त्याला कुंतीची आठवण होऊन वचन आठवले व त्याप्रमाणे त्याने धर्माला सोडून दिले. अर्जुनाने कर्णाचा मुलगा वृषसेन याला ठार मारले. यावेळी कर्णाला राग येऊन अर्जुनावर त्याने शरवृष्टी सुरू केली. दुःशासनानेही त्याला मदत करू लागला. हे पाहून भीमाला त्याच्या प्रतिज्ञेची आठवण झाली व भीमाचे आणि दुःशासनाचे भयंकर मल्लयुद्ध झाले. भीमाने त्याला खाली पाडले व गर्जना करीत म्हणाला, दुर्योधन, कर्ण, शकुनी हो, सभेमध्ये ज्यावेळी द्रौपदीची चेष्टा करायला त्याने प्रोत्साहन दिले त्या दृष्ट दुःशासनाचा तुमच्यासमोर वध करून मी आपली प्रतिज्ञा पूर्ण करत आहो. येथे अध्याय 47 व 48 समाप्त. आता अध्याय 49. कर्णाच्या मारामुळे पांडव सैन्य जर्जर होऊन गेले. ते पाहून कृष्णाने अर्जुनाचा रथ कर्णाच्या दिशेला फिरविला. दोघे वीर समोरासमोर येताच मोठ्या आवेशाने युद्ध करू लागले. नंतर एका बाणावर गुप्त रूपाने तक्षक पुत्र बसला व तो बाण कर्णाने हातात घेतला. या बाणाच्या तेजाने सगळीकडे दिव्य प्रकाश पडू लागला. त्यामुळे सर्वांचे डोळे दिपून गेले. तो बाण कर्णाने अर्जुनाच्या कंठावर नेम धरून सोडला. त्यामुळे अर्जुन मरणार असे कृष्णाला वाटले व त्यामुळे त्याने आपला रथ पृथ्वी दडपला. त्यामुळे अर्जुनाच्या कंठावरचा नेम चुकून मुकुटावर गेला व मुकुटाचे शतश तुकडे झाले. नंतर कृष्णाने अर्जुनाचा रथ कर्णाच्या रथाशी आणून भिडवला. त्यावेळी कर्णाच्या रथाची चाके जमिनीत जाऊ लागली. तेव्हा रथाची चाके जमिनीत जातील त्यावेळी तुझा अंतकाळ आहे असा एका ब्राह्मणाने कर्णाला शाप दिला होता. तो शाप आठवून आपले आयुष्य संपले असे कर्णाला वाटले तरी तो लढत होता. तो रथाची चाके वर काढण्यासाठी खाली उतरला. त्याचवेळी अर्जुनाने शिवदत्त बाण काढून कर्णाचे शिर त्या बाणाने उडविले. कर्णवधानंतर अर्जुन व कृष्ण आपापले शंख वाजवीत आनंदाने माघारी फिरले. येथे अध्याय 49 समाप्त. आता अध्याय 50. शल्य आणि शकुनी यांचा वध, कौरवांचा धुव्वा. कर्णाच्या मृत्यूमुळे दुर्योधनाला फार दुःख झाले. नंतर शल्याला आपला सेनापती नेमून दुर्योधन युद्ध करू लागला. शल्याने व्यूहरचना दुर्योधनाने मध्ये उभे केले. उजवीकडे कृपाचार्य, मागच्या बाजूला अश्वत्थामा असे करून अग्रभागी आपण उभा राहिला. असे असताना सुद्धा अर्जुनाने व भीमाने व्यूह तोडून हजारो सैन्य ठार केले. कौरवांचा नाश होऊ लागला. त्यांचे खूप वीर मेले. थोडेसेच योद्धे शिल्लक राहिले. त्यामुळे कौरव सैन्य जिकडे वाट फुटेल तिकडे पडू लागले. नंतर भीमाने आपल्या गदेने ते सैन्य मारले. हा सर्व वृत्तांत ऐकून व सर्व पाहून दुर्योधन पडू लागला. आता आपल्याला कोणीही पाठीराखा नाही हे समजून तो दडपण्याचा विचार करू लागला. इकडे पांडव फारच सैन्य मारू लागले. शेवटी दुर्योधन संधी साधून गुप्तरीतीने द्वैपायन डोहात लपून बसण्याकरिता गेला. येथे अध्याय 50 समाप्त. आणि आता अध्याय 51. भीम आणि दुर्योधन यांचे महायुद्ध. दुर्योधनाचा वध. संजय धृतराष्ट्राला म्हणाला, युद्ध करण्यास मी गेलो होतो. सात्यकी ज्यावेळी माझ्या अंगावर धावला व तो माझ्यावर घाव घालणार इतक्यात तेथे व्यास आले व त्यांनी माझे प्राण वाचविले. मग मी तेथून कोसभर लांब पळत गेलो. तेव्हा तेथे दुर्योधन रडत बसलेला मला दिसला. ते पाहून मला माझे अश्रू आवरेनात. तेव्हा मला दुर्योधनाने तुम्हाला असे सांगण्यास सांगितले की कृतवर्मा, कृप आणि अश्वत्थामा हे कोणत्या तरी दाट अभयारण्यात पळून गेले आहेत. आता मी द्वैपायन नावाच्या मोठ्या डोहात लपून बसलो आहे. इकडे पांडव व त्यांचे हेर दुर्योधनाला शोधित होते. कृतवर्मा, कृप व अश्वत्थामा हे डोहाजवळ पोहोचताच त्यांनी दुर्योधनाला हाक मारून म्हटले, आता लपून कशाला बसतोस? पांडव सैन्य घेऊन येत आहे. तेव्हा आता आपण त्यांच्याशी लढाई करू. हे पांडवांच्या एका हेराने ऐकले व भीमाला जाऊन सांगितले. मग पांडव लगेच तेथे आले. त्यांची चाहूल लागताच वरील तिघे पळून गेले. फक्त दुर्योधन एकटाच राहिला. धर्मराज डोहाजवळ गेला व म्हणाला, दुर्योधना, आता लपून बसण्यात काही अर्थ नाही. इतके दिवस अनीतीने वागलास त्याचे आता प्रायश्चित्त घे. दुर्योधन भीतीयुक्त स्वरात त्याला म्हणाला, धर्मराजा, मला काही नको. सर्व राज्य तुझ्या स्वाधीन करून मी अरण्यात जातो. धर्मराज म्हणाला, अरे दुर्योधना, आम्हाला नपुसक म्हणून तू मुद्दाम डिवचलेस. तुझ्यामुळे आमचा आजपर्यंतचा नाश
झाला याचे प्रायश्चित्त न देता आता तुला मोकळा कसा सोडू? चल ये बाहेर. दुर्योधन म्हणाला, ठीक आहे तर मी बाहेर येतो, पण सर्वांनी माझ्यावर एकदम प्रहार करू नका. धर्मराज म्हणाला, बाहेर ये आणि तुझ्या इच्छेला येईल त्याच्याशी युद्ध कर. दुर्योधन बाहेर आला तेव्हा सात्यकी व दृष्टद्युम्न त्याला पाहून कुचेष्टेने हसू लागले. ते पाहून दुर्योधनाला वाईट वाटले. तो म्हणाला, राजा मी एकटा आहे, एकाबरोबर अनेकांनी लढू नये अशी युद्धनीती आहे. हे ऐकून अर्जुन म्हणाला, अभिमन्यूशी लढताना तुझ्या ही गोष्ट कशी लक्षात आली नाही? इतक्यात दुर्योधन गदा घेऊन पुढे झाला. भीमही पुढे आला. एक मोठी गर्जना करीत भीम म्हणाला, अरे अंधपुत्रा, आतापर्यंत जो नाश झाला तो सर्व तुझ्यामुळेच झाला. तेव्हा आता तुझा नाश करून हा रणातील यज्ञ पुरा करतो. एवढ्यात तीर्थयात्रा करीत असलेला बळीराम तेथे आला. सर्वांनी त्याला नमस्कार केला. तेव्हा तो म्हणाला, तुम्ही येथे युद्ध करू नका. जवळच समंत पंचक नावाचे तीर्थक्षेत्र आहे, तेथे युद्ध करा. तेथे मरणाऱ्याला मोक्ष मिळतो. हे ऐकून ते समंतक पंचक या ठिकाणी गेले. तेथे भीम व दुर्योधन यांचे युद्ध झाले. दुर्योधन भीमाच्या अंगावर उडी घेण्याच्या बेतात असतानाच भीमाने गदेने त्याची मांडी फोडली. त्या क्षणी दुर्योधन खाली पडला. नंतर भीमाने त्याला लाथा मारून बेजार केले, त्याचा मुकुट फेकून दिला. तेव्हा धर्मराज भीमाला म्हणाला, हे तुझे करणे अयोग्य आहे. बळीराम म्हणाला, मूर्खा, कमरेखाली कुठेही गदेचा प्रहार करू नये असे असता तू मांडीवर प्रहार करून धर्माला अयोग्य असे युद्ध केलेस. तेव्हा आता तूही मरणास तयार हो. असे म्हणून तो भीमाच्या अंगावर धावला. पण श्रीकृष्ण मध्ये येऊन बळीरामाला समजावीत म्हणाला, द्रौपदीला मांडी उघडी करून दुर्योधनाने दाखविली तशीच तुझी मांडी फुटून तू मरण पावशील असा मैत्रेय ऋषींचा शाप दुर्योधनाला होता. तसेच झाले. अशा रीतीने बळीरामाची समजूत घालून श्रीकृष्णाने बळीरामास द्वारकेला पाठविले. भीमाने दुर्योधनाची मांडी फोडली होती, त्यामुळे तो निपचित पडला होता, पण अजून जिवंत होता. त्याला स्थितीतही तो श्रीकृष्णाची नालस्ती करीत होता. त्या दिवशी श्रीकृष्णाने अर्जुनाला अक्षयभाता आणि गांडीव धनुष्य घेऊन आपल्या आधी खाली उतरण्यास सांगितले. मग कृष्ण उतरला. इतक्यात मारुती कृष्णाला नमस्कार करून रामेश्वराला गेला. अर्जुन खाली उतरताच कृष्णाचे रथाचे घोडे सोडले. याबरोबर रथ जळून भस्म झाला. पांडवांना आश्चर्य वाटले, म्हणून त्यांनी कृष्णाला त्याविषयी विचारता त्याने सांगितले, कर्ण, द्रोण, भीष्म यांनी जी अनेक तीव्र अस्त्रे टाकली होती ती मी आतापर्यंत दाबून ठेवली होती, पण आता दुष्टांचा नाश होताच ती शक्ती मी दूर केली. तेव्हा ती अस्त्रे एकदम प्रज्वलित झाली व रथ जळाला. नंतर दुर्योधनाच्या संपत्तीची योग्य ती व्यवस्था त्यांनी लावली. नंतर श्रीकृष्ण हस्तिनापुरास आला आणि गांधारी व धृतराष्ट्र यांना भेटला. त्यांची त्याने समजूत घातली व तो म्हणाला, आता दुःख करण्यात काय हंशील आहे? तू म्हणत होतास तसेच झाले. जिकडे धर्म तिकडे जय. तू महापतिव्रता आहेस. पांडवांना आपली मुले समज. धर्मराजाला तुमच्याबद्दल दुःख वाटते. तो इतके सांगत होता तेवढ्यात व्यास आले. त्यांनी पण त्या दोघांची समजूत घातली. दुर्योधन धुळीतच पडला होता. तेथे संजय जाताच तो रडू लागला व म्हणाला, आता आईवडिलांचे कसे होईल? तेव्हा संजयाने त्याची खूप समजूत घातली. मग दुर्योधन संजयाला विनंती करीत म्हणाला, कृतवर्मा, कृपाचार्य आणि अश्वत्थामा यांची मला एकदा भेट घडवून दे. तेव्हा संजयाने त्यांचा तपास काढून त्या तिघांची दुर्योधनाची भेट घडविली. दुःखाने विवळत पडलेल्या दुर्योधनाला पाहून त्यांना फार वाईट वाटले. दुर्योधन म्हणाला, या स्थितीबद्दल मला दुःख होत नाही. पांडवापैकी एकही मेला नाही याचे मला वाईट वाटते. हे ऐकून अश्वत्थामा रागाने बेभान होऊन म्हणाला, दुर्योधना, मी तुला प्रतिज्ञापूर्वक सांगतो की पांचाळापैकी जे उरले आहेत त्यांचा शिरच्छेद करून मी त्यांची शिरे तोडून आणतो. हे ऐकून दुर्योधनाला समाधान वाटले. त्याने लगेच अश्वत्थाम्यास सेनापती केले. मग अश्वत्थामा तेथून निघाला. त्याच्याबरोबर कृतवर्मा व कृपाचार्य निघाले. रात्र झाल्याने सर्व अंधार पडल्यामुळे ते एका वटवृक्षाखाली येऊन बसले. येथे अध्याय 51 समाप्त. अध्याय 52. अश्वत्थामाने घेतलेला सूड. वडाच्या झाडाखाली थोडा वेळ बसून ते पांडवांच्या शिबिराकडे येऊन तेथे न्याहाळू लागले, पण तेथे कडक पहारा पाहून ते घाबरले व परत वडाखाली आले. कृतवर्मा व कृपाचार्य यांना झोप लागली, पण अश्वत्थाम्याला झोप येईना. तो विचार करीत पडला होता. तेवढ्यात तेथे एक घुबड आले व झाडावर झोपेत असलेल्या कित्येक कावड्यांना ठार मारले. ते पाहून अश्वत्थाम्याच्या मनात आले, आपण सुद्धा असेच करावेत. त्याने दोघांना उठून आपला बेत कळविला, पण ते म्हणाले, असे करणे योग्य नाही. अश्वत्थामा म्हणाला, छे, माझा निश्चय पक्का आहे. पांडवांचा नाश केल्याशिवाय हे अंगावरील कवच मी काढणार नाही. असे म्हणून तो पांडवांच्या शिबिराकडे निघाला. नाईलाजाने हे दोघे त्याच्या मागे गेले. हे तिघे पांडवांच्या शिबिराकडे पोहोचले. सर्वजण गाढ झोपेत होते. त्यांना एक चमत्कारिक दृश्य तेथे दिसले. शिबिराचे रक्षण करण्यासाठी अर्जुनाने एका राक्षसाला मारून तेथे रुद्राची प्रस्थापना केली होती.
ते पाहून तिघेही भयाने व्याकुळ झाले. पण अश्वत्थाम्याने धीराने त्याच्या रोखाने शस्त्रे टाकली, ती सर्व त्याने गिळली. शेवटी अश्वत्थाम्याने शंकराचे तेथे स्मरण केले व आपला शिरच्छेद करण्याची त्याने प्रतिज्ञा केली. ते ऐकून प्रत्यक्ष श्रीशंकराने प्रकट होऊन त्याला एक तलवार दिली. तेव्हा त्याला अपार आनंद झाला. कृतवर्मा कृपाचार्य यांना दारावर उभे करून तो आत गेला. बाहेर पडणाऱ्यास कृतवर्मा व कृपाचार्य यांनी ठार मारावे असे ठरले. अश्वत्थाम्याने आत जाऊन पांडवांचा शोध केला, पण पांडवापैकी त्याला कोणीच भेटले नाही. दृष्टद्युम्न निद्रेत होता, त्याने उठविले व त्याला गळफास लावून ठार केले. दृष्टद्युम्नाच्या पत्नीने व तिच्या दासीने ते पाहिले. त्या ओरडत उठल्या. तेव्हा इतरही उठले व सैरावैरा पळू लागले. उत्तमोजा आणि युधामन्यू यांना अश्वत्थाम्याने मारले. तेव्हा सर्वजण त्याच्या अंगावर धावले. जो शिबिराबाहेर जारी त्याला कृतवर्मा व कृप ठार करीत शिखंडीसुद्धा मरण पावला. मग द्रौपदीचे 5 पुत्र त्याच्यावर बाणांचा वर्षाव करू लागले, पण त्यांचा काही उपयोग झाला नाही. अश्वत्थामाने त्या 5ही जणांस ठार मारले. अशा रीतीने तेथे एकही माणूस जिवंत न ठेवता तो बाहेर आला. कृतवर्मा व कृपाचार्य त्याला भेटले. नंतर आनंदाने ही वार्ता त्यांनी दुर्योधनाला जाऊन सांगितली. हे ऐकून त्याला अपार आनंद झाला, परंतु 5 पांडव अजून जिवंत आहेत हे ऐकून त्याला दुःख झाले व त्याने देवाचे नामस्मरण केले. अश्वत्थामा जान्हवीच्या तीरावर असताना दृष्टद्युम्नाच्या एका सारथ्याने हे अघोरी कृत्य पांडवांना जाऊन सांगितले. येथे अध्याय 52 समाप्त.